आणि भारताचा आधारस्तंभ म्हणजे हा शेतकरी राजा आहे. पण आज बघायला गेलं तर ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये फार मोठं संकट या बळीराजावर, या शेतकरीवर आलेलं आहे. परतीच्या पावसानं, अतिवृष्टीनं शेतकऱ्याच्या हातात आलेलं जे पीक होतं, सोयाबीन, कापूस, हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातात आलेलं नाही. जवळ दसरा, दिवाळी आलेली आहे. शेतकरी ह्या वर्षी दसराही साजरा करू शकत नाही आणि दिवाळीही साजरा करू शकत नाही, कारण त्याच्याकडं आज फार मोठं दुःख आहे, संकट आहे. हातातलं आलेलं सोयाबीन, कापूस, नाना प्रकारचं त्याचं पीक आहे, ते पुरानं त्या ठिकाणी वाहून गेलं. त्याचं घरही पुरानं वाहून गेलं, घरातलं वस्तूही त्याचे ह्या पुरानं वाहून गेल्या. मला सांगायचं आहे, शेतकऱ्याचं या ठिकाणी संसारच उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याला सरकार ठरवतं मदत करण्याची. मी त्या दिवशी ऐकलं, विमानामध्ये मृत पावणाऱ्यांना 1 कोटीची मदत केल्या जाते आणि माझा शेतकरी वाहून गेला ना, त्याला 4 लाख रुपये दिले जातात. अरे, हाच कृषीप्रधान देश आहे का? शेतकऱ्यांना अशी मदत केली जाते का रे? हे लक्षात असू द्या. अरे, शेतकरी राजा आहे. आज शेतकऱ्यांना जर मदत केली, शेतकऱ्यांच्या जर संसारामध्ये तुम्ही मदत केली, शेतकऱ्याला जर हातभार लावला तर शेतकरी जगेल, आणि हा शेतकरी जगला तर हा देश जगेल. कारण या देशाचा मूळ स्तंभ, मूळ पाया हा शेतकरी आहे. लक्षात असू दे बरं का. म्हणून सर्वांना विनंती आहे, सरकार मायबापला विनंती आहे, माझ्या शेतकरी राजासाठी सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा आणि पाहिजे तशी शेतकऱ्याला मदत करा. ही विनंती आहे आजच्या व्हिडिओतून. रामकृष्ण हरी.